त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की काव्य आता पार्थला म्हणत असते, अहो पार्थ, तुम्ही असं काय करताय? तुम्ही असं नाही वागू शकत. हे बघा, प्लीज मी काय म्हणते ते एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या ना. का असं करताय? तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो, हे बघा, मला ऑफिसमध्ये कामं आहेत, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी करायला जमणार नाही आहेत. सॉरी. तेव्हा काव्या म्हणत असते, मी तुम्हाला विचारत नाही, सांगत आहे की तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही म्हणून सांगितले काव्य मी. मला तिकडे येण्यासाठी अजिबात जमणार नाही आहे. मी तुम्हाला कसं आणि कशा पद्धतीने समजावून सांगू तेच काही कळत नाही. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, तुम्ही त्या ऑफिसचे मालक आहात. तेव्हा पार्थ म्हणत असतो, मालक मी नाही तर बाबा आहेत. तेव्हा इकडे काव्या म्हणत असते, मग बाबा नाही म्हणणार आहेत का? तेव्हा पार्थ म्हणत असतो, तसं नाही, मग कसं आहे? तसं नाही तर मग पार्थ कसा आहे? असा सरळ सरळ आता इथे काव्याने प्रश्न विचारलेला असतो. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, मी काय म्हणतो तुम्ही जरा नीट ऐकून घ्या. तुम्ही अनिशाबरोबर जा. तेव्हा काव्या म्हणत असते, ठीक आहे, मी अनिशाबरोबर जाऊ ना? आता ना मी एक काम करते, अनिशाबरोबर जाते आणि तिकडे तिच्याकडेच राहायला जाते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, एक मिनिट काव्या, मी तुम्हाला काय म्हटलंय? मी फक्त म्हटलेलं आहे की तुम्ही अनिशाबरोबर जा, तर तुम्ही तिकडेच राहायला जाते असं का बोलताय? तेव्हा काव्या म्हणत असते, मग आणखी मी वेगळं काय बोलायला हवं होतं? मी आपल्या दोघांबद्दल बोलत होते ना, मग तुम्ही अनिशामध्येच का आणली? काय संबंध होता अनिशाचा? मी म्हणत आहे की मला तुमच्याबरोबर जायचं आहे, तुम्ही मला सोडवायला चला. तर ते सगळं तुम्ही बाजूला करताय आणि तुम्ही मला सांगताय की अनिशाबरोबर जा म्हणून. पार्थ, काय चाललंय तुमचं? तुम्हाला कळतंय का? आता मी थकले, मी हरले. मला ह्या प्रवासामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगायच्या आहेत. ही काव्या तुम्हाला मिळवण्यासाठी, तुमच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी काहीही करायला तयार आहे. ही गोष्ट तुम्हाला समजत नाही का? मी पूर्ण बदलायला तयार आहे. मी बदलतीये. मी आता हे सगळं काही करून करून थकली आहे. पण तुम्हाला काहीच फरक पडत नाही आहे. तुम्ही थोडंसुद्धा इथे विसरायला तयारच नाही आहेत. मी तुम्हाला सांगण्याचा सुद्धा कितीतरी वेळा प्रयत्न करते. पण तुम्ही ऐकूनसुद्धा घेण्यासाठी तयारच नाही आहात पार्थ. हे बघा, मला माहिती आहे, मी तुम्हाला तेव्हा सांगण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तुम्हाला माझा भूतकाळ ऐकून घ्यायचा नव्हता. पण अजूनसुद्धा मी तुम्हाला ते सगळं काही सांगण्यासाठी, करण्यासाठी तयार आहे. पण तुम्हाला इथे ऐकूनच घ्यायचं नाही आहे. तुम्हाला मला दोषच द्यायचा आहे. तुम्हाला मला चुकीचंच ठरवायचं आहे. तर मग ठीक आहे, त्यात मी काहीही करू शकत नाही. तो तुमचा विषय झाला. असं इथे आता काव्या पार्थला म्हणत असते. आणि ठीक आहे, फक्त आणि फक्त 2 दिवस मला सहन करा. कारण गेली तब्बल 20-19 दिवस झालं मी ह्या सगळ्या गोष्टी करते, पण त्याने काहीच फरक पडला नाही. आता माझी 2 दिवसांनी एक्झाम आहे आणि मी 2 दिवसांनी एक्झामसाठी जाईल आणि परत येणारच नाही आहे. मी अशीच सोय करून ठेवेल. ठीक आहे, फक्त मला 2 दिवस तुम्ही सहन करा. मी ह्या एक्झामसाठी गेले ना, तर परत येणार नाही. त्यानंतर तुम्हाला माझा त्रास होणार आहे. नाही, तुम्हाला मला तुमच्यासमोर पाहावं लागणार आहे. त्यामुळे प्लीज, त्याने काही एक फरक पडणार नाही असं काव्या स्पष्टपणे म्हटलेली असते. आता काव्या हे सगळं काही बोलल्यानंतर पार्थच्या काळजाचं पाणी पाणी झालेलं असतं. त्याचा असा बोलण्याचा मुळीच अर्थ नव्हता, पण काव्या वेगळ्या अर्थाने बोलून गेली असं म्हणून ती तिथून रागानेच निघून जाते. तेव्हा आता इकडे पार्थ म्हणत असतो, कसं समजावू काव्या तुम्हाला? तुम्ही माझ्यासाठी, मला मिळवण्यासाठी एवढे सगळे प्रयत्न करताय, पण जेव्हा जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतोय, तेव्हा तेव्हा 2 पावले परत मी पाठीमागे येतोय. मला त्या सगळ्या गोष्टीची भीती वाटते काव्या. मला पुन्हा असं व्हायला नको आहे की मी पुन्हा तुमच्यामध्ये गुंतत जाईल आणि तिथून बाहेर पडणं माझ्यासाठी इथे शक्य नसेल, असा पार्थ इथे विचार करतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे नंदिनी आणि ताससोबत जीवा हे दोघेजणही लग्नाच्या सेंटरला येऊन पोहोचलेले असतात. ज्या ठिकाणी लग्न असतं त्या ठिकाणी. आणि आता तिथे आल्यानंतर इथे ते चित्राला भेटतात. चित्राला भेटल्यानंतर इकडे मुद्दामच आता जीवा नंदिनीच्या डोळ्याचं काजळ घेतो आणि नंदिनीच्या डोळ्याचं काजळ घेऊन तो चित्राला लावत असतो आणि म्हणत असतो, आता माझ्या या बहिणीला कोणाचीही दृष्ट लागणार नाही, कोणाचीही नजर लागणार नाही. तेव्हा लगेच आता इकडे चित्रा म्हणत असते, तुझ्यासारखा एवढा गोड दादा असेल तर कोणाची दृष्ट आणि कोणाची नजर मला लागणार आहे? जीवा दादा, तुला सांगू का, तू खरंच खूप कमाल आहेस.
आणि तू ज्या काही ह्या गोष्टी करतोस ना तेव्हा मला हे सगळं फार छान वाटतं. मी तर प्रीतमला सांगूनच ठेवलेलं आहे की अगदी मला ना तुझ्यासारखं म्हणजे जीवासारखंच प्रेम आणि त्या सगळ्या गोष्टी जीवासारख्याच हव्या आहेत. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे प्रीतम हा फक्त आणि फक्त जीवासारखाच असायला हवा. तेवढ्यातच हो मला तुझ्या नवऱ्याशी बोलायचं आहे भेटायचं आहे ना. तेव्हा चित्रा तिच्या नवऱ्याला म्हणजेच प्रीतमला आवाज देते आणि त्याला आवाज दिल्यानंतर तो सुद्धा धावतच येतो. तेव्हा चित्रा म्हणत असते तू ओळखलंस का ह्याला? हा आहे जीवादादा. तेव्हा प्रीतम म्हणत असतो अरे ह्याला कोण नाही ओळखत, ह्याला तर सगळेच जण ओळखतात. ह्याचा तर मी फॅन झालेलो आहे. अगं जेवढे मेसेज मी तुला करत नाही तेवढे ह्याच्या व्लॉगच्या खाली हॅशटॅग जीवांदनी असे मेसेज मी केलेले आहेत. खरंच तुमच्यामुळे ना आज आमच्या जनरेशनला आणि आमच्या पिढीला समजतं की प्रेम करावं ते कसं. तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते बाप रे बाप एवढं सगळं. तेव्हा लगेच आता इथे चित्रा म्हणत असते हो तर ताई तुला एक गोष्ट सांगू का, खरी म्हणजे मी तर अगोदरच इथे जो काही प्रीतम आहे त्याला सांगून ठेवलेला आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा तू फक्त आणि फक्त जीवादादासारखंच माझ्यावर प्रेम करायचेस. म्हणजे तो जीवादादा कसा बायकोसाठी चहा बनवतो, तो कसा गणपतीसाठी मोदक बनवतो, त्याचबरोबर तो कसा नंदिनीची एवढी सगळी काळजी घेतो, तिच्यावर एवढं सगळं प्रेम करतो. म्हणजे तुम्ही दोघं ना आमच्यासाठी बेस्ट आणि आयडियल कपल आहात असं चित्राचं म्हणणं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो बापरे एवढं सगळं. हो खरंच जीवा तू आहेसच कोण, आमचा डॅशिंग जीवा आहे असं म्हणूनच आता इकडे ती त्याला बोलत असते. त्याचसोबत हे सगळं काही बोलल्यानंतर नंदिनी जीवाचं कौतुक आणि चित्राकडे पाहतच असते. तिलासुद्धा आज इथे फारच आनंद होत असतो की इथे जीवाचं कोणीतरी एवढं भरभरून कौतुक करते आणि एवढ्या सगळ्या काही गोष्टी इथे होत आहेत. तेव्हा जीवा म्हणत असतो अरे वा 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 खरं तर ही गोष्ट खूपच चांगली आहे बरं का. पण तुम्हाला गोष्ट एक सांगू का, फक्त आणि फक्त इथे नात्यामध्ये एकत्र असणं त्याचबरोबर सोबत राहणं ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. जसं नात्यामध्ये नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम आणि महत्त्वाचं आहे ना, त्याच सोबतीला प्रेम आणि गैरसमज ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच जास्त महत्त्वाच्या आहेत असं म्हटल्यानंतर आता इकडे जीवा म्हणत असतो आणि तेव्हाच नातं फुलतं आणि तेव्हाच सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होतात असं इकडे आता ते बोलत असतात. तेवढ्यातच आता गुरुजी आवाज देत असतात आणि सगळ्यांना आता मंगलाष्टकासाठी जायचं असतं. आता जीवाला अक्षता मिळालेलाच नसतो. तेव्हा जीवा म्हणत असतो अरे वांग्या मला तू अक्षताच दिला नाही आहेस. तेवढ्यातच नंदिनी म्हणत असते अहो काय हे, अगं बघ तर त्याने मला अक्षता दिलाच नाही तसाच निघून गेला. तेवढ्यातच आता इकडे नंदिनी म्हणत असते असू द्यात माझ्याकडे आहे ना आपण तो अक्षदा वाटून घेऊया असं म्हणून आता जीवाने हात पुढे केलेला असतो आणि तेव्हा नंदिनी त्याच्या त्या हातावर अक्षदा ओततच असते. तेव्हा आता लगेच तिथे टायटल सॉन्ग प्ले झालेलं असतं लग्नानंतर होईलच प्रेम. जीवा मात्र नंदिनीकडे पाहतच असतं बरे का. दुसऱ्या बाजूला आपली वसू इकडे रम्याशी फोनवर बोलत असते. ती म्हणत असते अगं काय चाललंय हे तुझं रम्या, काय गं हे रात्री पण तू घरी आली नाहीस, आत्ता पण घरी आली नाही आहेस, काय गं असं करतेस रम्या. हे बघ तू काळजी करू नकोस, आपण तुझ्यासाठी ना एखादं दुसरं प्रोजेक्ट इथे बघूयात ना आणि आपण तुझ्यासाठी दुसरं प्रोजेक्ट बघितल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही ठीक होईल. तू एवढी काळजी करू नकोस ह्या सगळ्या गोष्टीची. का का असं करतेस गं बाळा रम्या, नको ना गं असं करू असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. तेवढ्यातच आता तिथे मानिनी आलेली असते. आता मानिनी आल्यानंतर इकडे लगेचच वसू तिच्याकडे जाते आणि म्हणत असते काय गं माझी रम्या कालपासून घरी नाही आहे. या घरामध्ये तर माझी मुलगी घरात असो नसो कोणाला ना सुतक ना सोयरे. तेव्हा लगेच ती म्हणत असते अहो असं का बोलताय वसुताई. तेव्हा ती म्हणत असते असं नको बोलू म्हणजे नेमकं कसं बोलू सांग ना. अगं माझी पोर इथे कालपासनं घरी आली नाही, रात्री जेवणाच्या टेबलवर नव्हती, आत्ता ती घरी नाही तर त्या सगळ्या गोष्टीचं कोणाला काहीच पडलं नाही आहे. तेव्हा लगेच आता पार्थ तिथे आलेला असतो. पार्थचं जी काही वसू आहे वसूचं बोलणं पार्थने ऐकलेलं असतं आणि त्यामुळे तो म्हणत असतो आत्या एक मिनिट, काय चाललंय, तू माझ्या आईवर ओरडायचं काम नाही आहे समजलं, का ओरडतेस माझ्या आईवर. आणि तेव्हा लगेच आता इकडे वसू म्हणत असते ओरडते मी कुठे, तिला तिला सांगते ना अरे कालपासून माझी रम्या घरी आलेली नाही आहे, ती जेवणाच्या टेबलवर नव्हती, आजही ती घरामध्ये नाही आहे. तर कोणीतरी एका शब्दाने विचारपूस केली तिची. तू तरी मला एकदा विचारलंयस का की आत्या रम्या कुठे आहे. अरे एवढा जीव ओतून तिने त्या प्रोजेक्टवर काम केलं, एवढी मेहनत केली आणि तुम्हाला त्या गोष्टीचं काहीच नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते वसुताई एक मिनिट, मला आत्ता एक गोष्ट सांगा, तुम्ही आत्ता फोनवर बोलत होतात तर ते कोणाशी बोलत होतात. आत्ता तुम्ही फोनवर रम्याशीच बोलत होतात ना. मग मला सांगा
रम्या सुखरूप आहे, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, मग तिची चौकशी का बरं करावी? ती काही लहान आहे का? तेवढ्यातच आता इकडे वसू म्हणत असते, हो ती सुखरूप आहे, पण घरी तर आलेली नाही आहे ना. माझ्या पोरीच्या जीवाला ती गोष्ट एवढी सगळी लागलेली आहे की तिला घरीसुद्धा यावंसं वाटत नाही. त्यावर लगेच आता इकडे वसू म्हणत असते, काय गं मानिनी, मला एक गोष्ट सांग, त्या काव्याचं हे एवढं कौतुक करतेस, ह्या सगळ्या गोष्टी त्या काव्यामुळेच झालेल्या आहे, समजलं? आता मात्र पार्थ लगेचच म्हणत असतो, आई काव्या जेवल्या का? तेव्हा मानिनी म्हणत असते, नाही रे पार्थ, तिला मी जेव म्हटलं, पण तिने स्पष्टपणे सांगितलं की तिला भूक नाही, जेवायचं नाही आहे म्हणून. आणि बघ ना, 2 दिवसावर तिची आता एक्झाम आहे. बहुतेक सेंटर जे आहे ना, ते पुण्याच्या बाहेरचं आहे आणि त्यामुळे तिला खूप काळजी वाटते. तिला मी सांगितलं की इकडे तू आपली गाडीसुद्धा घेऊन जा. पण तिने स्पष्टपणे सांगितलं की नाही, आता माझ्या कोणत्याच वस्तूवर कोणावरच माझा हक्क नाही आहे, माझा अधिकार नाही आहे. त्यामुळे माझं मी कसं जायचं आहे ते माझं मी ठरवेल. काय झाले पार्थ, तुझ्यामध्ये आणि काव्यामध्ये काही बिनसलं आहे का? कारण काव्या आज थोडीशी वेगळीच वाटत होती. हिरमुसलंय रे ते पूर्ण लेकरू. काय झालंय पार्थ? तेव्हा पार्थ म्हणत असतो, आई जेवणाचं ताट भर. असं म्हटल्याबरोबर वसू आता पार्थकडे रागानेच पाहत असते. आता वसू रागानेच पाहत असताना पार्थ म्हणत असतो, आई तू ताट दे भरून काव्यासाठी. आता काव्यासाठी ताट भरून दे म्हटल्यानंतर ज्या गोष्टी इथे मानिनीने सांगितलेल्या असतात त्यामुळे पार्थला सुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं की आपण मगाशी जे काही बोललो ना त्यामुळे काव्या बहुतेक हट झालेल्या आहेत आणि त्याचमुळे त्या ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलत आहेत असं सुद्धा त्याच्या मनामध्ये आलेलं असतं. तेव्हा मानिनी म्हणत असते, काय झाले पार्थ? बघ ना अशी का बोलते ती, मला काहीच कळत नाही आहे. आता 2 दिवसावर तिची परीक्षा आहे, तिने अभ्यास करावं, त्याचबरोबर आनंदात असावं. ह्या सगळ्या गोष्टी आपणच तिची काळजी घेतली पाहिजे आणि आपणच त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की नाही पार्थ, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते. तेव्हा लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, हो आई ते तर आहेच. त्यावर लगेच आता वसू म्हणत असते, तिची एवढी सगळी काळजी करण्याची आणि एवढ्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी करण्याची काही गरज नाही आहे. तू कशाला उगाचच पुढे पुढे करतोयस पार्थ? तेवढ्यातच आता पार्थने जेवणाचं ताट भरून काव्याच्या दिशेने आलेला असतो. काव्या तिची अभ्यासामध्येच गुंग असते. तिचा ती अभ्यासच करत असते आणि तिचा अभ्यास करत असताना पार्थ समोरून येतो हे ती काही पाहतच नाही. आता पार्थची आणि त्याचबरोबर तिची टक्कर होते बरं का. प्रेक्षकांनो, फक्त आणि खानाखुणा इथे सुरू आहेत. म्हणजे फक्त आणि फक्त इथे अबोलाच आहे बरं का. कोणी कोणाला बोलत नाही किंवा कोणी कोणाशी काहीही करत नाही आहे. आता काव्याला पार्थचं डोकं लागलेलं असतं, ती चोळत असते. तिच्या हातातला पेन जो आहे तो खाली पडलेला असतो. आता पार्थ म्हणत असतो, शिंग येतील, म्हणजे खुणावतं बरं का, बोलत अजिबातच नाही. तेव्हा काव्या म्हणत असते, म्हणजे ती पण खुणावतेच, काही गरज नाही आहे, मला परत नाही टक्कर द्यायची. आता पेन खाली पडलेला असतो, तो उचलायला काव्या खाली वागते. तेव्हा त्याच वेळी पार्थसुद्धा नेमका खाली वाकलेला असतो आणि त्याचवेळी पार्थ खाली वाकल्यानंतर पुन्हा एकदा इथे ह्या दोघांची टक्कर होते आणि सेम झालेलं असतं. त्यामुळे पार्थलासुद्धा आनंद झालेलाच असतो. आता पुन्हा एकदा दोघांची टक्कर झाल्यानंतर इकडे जो काही पार्थ आहे तो जेवणाचं ताट इकडे तिच्यासमोर दाखवतो. आता जेवणाचं ताट इथे तिच्यासमोर दाखवल्याच्या नंतर आता मात्र जी काही आपली काव्या आहे ती काव्या तिला सरळ सरळ इग्नोर करत असते. म्हणजे तिचं असं म्हणणं असतं की नाही, तिला अजिबात जेवायचं नाही आहे आणि आता अभ्यास सुरू आहे. शेवटी आता पार्थ आहे तो. पार्थ तिच्या बाजूला जाऊन बसतो आणि ते जे काही जेवणाचं ताट आहे तो टेबलवर ठेवतो आणि तिथून निघून जातो. आता तो तिथून निघून गेल्यानंतर काव्या त्या फक्त ताटाकडे बघते. ताटाकडे बघून तिचा अभ्यास करायला लागते. अजिबात बोलत नाही किंवा काहीच नाही आणि पुन्हा अभ्यासामध्ये गुंग झालेली असते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे सगळेजण अक्षता घेऊन लग्न मंडपामध्ये निघालेले असतात. तेवढ्यातच नंदिनीचा तोल जातो. नंदिनीचा तोल गेल्यानंतर जीवा जो आहे तो तिच्याच बाजूला असतो आणि तेव्हा पडणाऱ्या नंदिनीला तो सावरतो. आता नंदिनी पडताना सावरलेली असते आणि तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघे एकमेकांकडे बराच वेळ आहे त्याच पोझिशनमध्ये पाहत असतात. तर आता हे सगळं काही झाल्यानंतर नंदिनीला तर फारच आनंद झालेला असतो. कारण जीवाने आल्यापासून बऱ्याच काही गोष्टी केलेल्या असतात. आल्यापासून जीवाचं कौतुक, त्याचबरोबर त्याने ते नंदिनीचं जिंकलेलं मन, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. तेव्हा जीवा तिला सरळ करतो आणि म्हणत असतो, नंदिनी तू ठीक आहेस ना? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो तर मी ठीक आहे, मला काही एक झालेलं नाही. आता इकडे मंगलाष्टका सुरू झालेल्या असतात. मंगलाष्टका सुरू झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळेजण छान असे उभा राहिलेले असतात. जीवा मस्त असा नंदिनीच्या बाजूला उभा राहिलेला असतो.
गुरुजी येतात, अंतरपाठ धरला जातो. दोन्ही बाजूला येथे नवरी आणि त्याचबरोबर नवरदेव म्हणजे वर आणि वधू म्हणजेच इकडे चित्रा आणि त्याचबरोबर प्रीतम हे दोघेही जण उभे राहतात. आता जीवाची आधेमध्ये मस्ती मजा हे सगळं काही सुरूच असतं. तो नंदिनीवर मुद्दामच अक्षदा टाकत असतो आणि तेव्हा दोघेही जण स्वप्नामध्ये हरवतात. कारण इथे दोघांनीही स्वप्नामध्ये एकच गोष्ट पाहिलेली असते आणि ती म्हणजेच की इथे आता जो काही जीवा आहे त्या जीवाने नंदिनीबरोबर लग्न केलंय, म्हणजे त्या चित्राच्या जागी इथे आता नंदिनी आहे असं त्याला इथे वाटत असतं. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे वाटल्यानंतर आता जो काही जीवा आहे त्या जीवाने नंदिनीच्या गळ्यामध्ये हारसुद्धा टाकला आहे असं सुद्धा त्याला वाटत असतं. आणि तो फक्त आणि फक्त इथे हे एक स्वप्न आहे आणि तो स्वप्नच पाहत असतो. आता हा जो काही जीवा आहे तो पूर्णतः स्वप्नामध्ये हरवलेला असतो. तर नंदिनी तिचं इथे लग्न लावण्याचंच काम करत असते. तिचं लक्ष अजिबात जीवाकडे नसतं आणि तिचं लक्ष अजिबात जीवाकडे नसल्यानंतर आता जो जीवा आहे तो मुद्दामच अक्षदा जो आहे ना तो इकडे नंदिनीवर टाकत असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की लग्नाचे जे काही विधी आहेत त्याला म्हणजे कन्यादानाला सुरुवात झालेली असते. जो जीवा आहे तो नंदिनीच्या बाजूला बसलेला असतो आणि गुरुजींनी सांगितलं त्या पद्धतीने इथे आता हे सगळं काही कन्यादानाचे विधी सुरू असतात. तेव्हा नंदिनी जीवाच्या हाताला हात लावते आणि नंदिनी जीवाच्या हाताला हात लावूनच इकडे आता कन्यादान गुरुजी म्हणतील त्या मंत्रानुसारच ह्या सगळ्या गोष्टी इथे आता सुरू झालेल्या असतात. ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यानंतर आता जीवाला मध्येच रडायला येत असतं. तेव्हा नंदिनी रडणाऱ्या जीवाकडे पाहते आणि म्हणत असते, काय झाले जीवा तुम्हाला? म्हणजे जीवाने एकदमच असा हात जो आहे ना तो बाजूला काढलेला असतो आणि त्यामुळे नंदिनी म्हणत असते, जीवा सांगा ना, काय झालेलं आहे तुम्हाला? तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला कसला त्रास होतोय का? तुम्ही रडताय काय जीवा? बोला ना. तेव्हा जीवा मात्र नुसता रडत असतो. दुसऱ्या बाजूला पार्थ पुन्हा एकदा खोलीमध्ये आलेला असतो. जेवणाचं ताट हे तसंच असतं. काव्याने आत्तापर्यंत तरी जेवण घेतलेलंच नसतं. आता पार्थ हे सगळं काही बघतो आणि काव्याच्या बाजूला येऊन बसतो. आता काव्याच्या बाजूला येऊन बसल्यानंतर जो काही पार्थ आहे तो काव्याच्या तोंडातलं पेन बाजूला काढतो आणि काव्याच्या तोंडातलं पेन बाजूला काढल्यानंतर तिला जेवणासाठी पुन्हा एकदा खुणावत असतो. कारण तिने जेवणं महत्त्वाचं असतं. आणि तेव्हा पार्थ पुन्हा एकदा खुणावतो, पण काव्या मात्र काहीच त्याला रिॲक्ट करत नाही. पुन्हा अभ्यासामध्ये डोकं घालूनच तिचं ती करत असते. तेव्हा पार्थ आता बोलतो, बरं का म्हणत असतो, ते पेन बाजूला करा, पुस्तक बाजूला करा आणि जेवण करून घ्या. तेव्हा काव्या म्हणत असते, 4 दिवसावर माझी एक्झाम आहे, 2 दिवसांनी मला निघायचं आहे, त्यामुळे मला अभ्यास करायचा आहे, मला जेवायचं नाही आहे. तेव्हा पार्थ हे ताट तिच्याकडे ढकलतो आणि पुन्हा तिथून निघून जातो. आता पार्थ निघून जातो म्हणजे काय, तर त्या खोलीच्या बाहेरच घुटमळत असतो. तो अजिबात कुठेही गेलेला नसतो. आता पुन्हा एकदा पार्थ खोलीमध्ये येतो. खोलीमध्ये आल्यानंतर काव्या जेवलेलीच नसते आणि त्यामुळे तो ते ताट जे आहे ना ते स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि त्यानंतर एक घास मोडून तिच्या तोंडामध्ये तो भरत असतो. तोंडासमोर धरतो. एक चेहरा स्वतःचा चेहरा दुसऱ्या बाजूला असतो, तर हात फक्त तिच्या तोंडासमोर असतो. आणि तेव्हा काव्यालासुद्धा आता पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. त्यामुळे हे जे काही अबोल्यातलं प्रेम आहे ते आता त्याने कृतीतून दाखवलेलं असतं. शेवटी जो त्याने तिच्या चेहऱ्यासमोर घास धरलेला असतो तो घास काव्याने खाल्लेला असतो. त्यानंतर पार्थ पुन्हा एकदा दुसरा घास घेतो आणि पुन्हा एकदा दुसरा घास घेऊन तो काव्याला तो घास भरवत असतो. आता काव्या तो दुसरासुद्धा घास इथे खातच असते. आता दुसरासुद्धा घास खाल्ल्यानंतर आपण पाहतो की इकडे काव्याला तो क्षण आठवतो. ज्या क्षणी इकडे जो काही पार्थ आहे त्या पार्थने अशीच ती एकदा अभ्यास करत बसलेली असताना तिला पार्थने सेम त्याच पद्धतीने भरवलं होतं. पण तेव्हाचं नातं, तेव्हाचं ते प्रेम, त्याचबरोबर तेव्हाचा तो क्षण सगळं काही वेगळं होतं. आनंदाने तो भरवत होता आणि काव्यासुद्धा आनंदाने खात होती. आजसुद्धा पार्थच्या हातून तिला खायचं होतं, पण पण तो बोलत नव्हता. त्याचबरोबर त्या दोघांमध्ये असलेला तो दुरावा ती पाहत होती. आता पार्थसुद्धा तिच्याकडे पाहतो, कारण त्यालासुद्धा सेम तोच क्षण इथे आठवलेला असतो. आणि त्यामुळेच आता इकडे पार्थ काव्याकडे बघत असतो. तेव्हा काव्या नजर रोखूनच पार्थकडे पाहते. तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो, माझ्याकडे बघू नका, अभ्यासाकडे लक्ष द्या. अभ्यास करताय ना,
तेव्हा काव्या आता अभ्यासाकडे लक्ष देते. तर पुन्हा एकदा काव्याचं लक्ष पुस्तकात असताना पार्थ पुन्हा एकदा काव्याकडे पाहतच असतो बरं का. हा जो काही एकमेकांना पाहण्याचा चोरून चोरून खेळ चाललेला असतो ना, तो फारच इंटरेस्टिंग असतो बरं का प्रेक्षकांनो. कारण फक्त आणि फक्त हावभाव आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे दिसून आलेल्या असतात. आता सरते शेवटी काय, तर पार्थने सगळं काही जेवण शेवटी काव्याला भरवलेलंच असतं. आता काव्याला ते जुने क्षण आठवल्यानंतर डोळे बंद करते आणि डोळे बंद करून तिथे सगळं काही आठवत असते. तेव्हा पार्थला सुद्धा समजतं की काव्याला त्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि त्याचमुळे काव्या अशी करत आहे. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. फायनली उद्याचा भागसुद्धा खूपच इंटरेस्टिंग आणि त्याहूनही तो तेवढ्यात जास्त रंजक असणार आहे. कारण आपण पाहतो की उद्याच्या भागामध्ये जो जीवा रडत असतो, त्या जीवाला नंदिनीने समजवलेलं असतं आणि कारणसुद्धा विचारलेलं असतं आणि त्यानंतर कन्यादानाचा विधी पुन्हा सुरू झालेला असतो. आता रडण्याचं कारण जीवा म्हणत असतो, किती हे सगळं विचित्र आहे ना. तुम्ही बायका, तुम्ही मुली लग्न करून मुलाकडे येता, मुलावर पूर्ण विश्वास ठेवता आणि तो जर तुमच्या विश्वासास पात्र राहिला नाही तर तुमचं आयुष्य बरबाद होतं. पण आज मी सर्व मुलांच्या वतीने एक वचन देतो किंवा एक गोष्ट सांगतो की आम्ही पुरुष तुम्हा मुलींना आनंदी ठेवण्याचा इथे नक्कीच प्रयत्न करू आणि आनंदीच ठेवू, असं जीवाने वचन घेतलेलं असतं. दुसऱ्या बाजूला पार्थ पुन्हा ते फोटो पाहत असतो. त्याला खरं तर त्या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा असतो आणि त्याने तो लॅपटॉप ऑन केलेला असतो आणि ते फोटो पाहत असतो. आता फोटो पाहत असताना त्याने लगेच ते बंदसुद्धा करून टाकलेलं असतं बरं का. कारण त्याला ते सगळं पाहणं काही शक्य नसतं. तेवढ्यातच आता पार्थ म्हणत असतो, नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला ह्या फोटोंचा आणि काव्याच्या भूतकाळाचा सामना केलाच पाहिजे. काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी काव्याचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तयार आहे. त्यावर काव्या तिथे आलेली असते आणि ती म्हणत असते, देशमुख सज्ज राहा. तुम्हाला मी माझा भूतकाळ सांगायला तयार आहे आणि तो तुम्हाला ऐकावाच लागेल. तेव्हा पार्थ म्हणत असतो, आता काही जरी झालं तरीसुद्धा तुमचा भूतकाळ मी ऐकणारच, असं म्हणून दोघांनीही एकमेकांना ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात. फायनली आता आपला भोका मांजरीचं सगळं ऐकायला तयार झालाय. तिला सेंटरवर सोडवण्यासाठी सुद्धा तो ऑलमोस्ट तयारच झालेला आहे. तेव्हा पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम.